मॅच तर खूप रंगतदार होईलच. सामन्याला आपण करत आहोत सुरुवात. इथे गोलंदाज रोनित, पहिला चेंडू फ्रंटलाईन गोलंदाज, राऊंड विकेटने समोर तगडा फलंदाज आहे प्रशांत. प्रशांतने चांगली सुरुवात इथे केली आहे, मात्र बॅटवर आला नाहीये चेंडू. डॉट चेंडूने सुरुवात करताना रोनित इथे पाहायला मिळतोय. रोनित चांगली सुरुवात पाहायला मिळते, मजबूत काटेकी गेंदबाज. समोर देखील आपण पाहतोय प्रशांत सज्ज आहे. राईट हॅम राऊंड विकेट. समोर खेळायचं होतं, बॅटची एज घेतली आहे, चेंडू गलीमध्ये गेलाय, शतरक्षक पोचला गेल्या चेंडूपर्यंत. एक पहिली धाव येथे लागली जात आहे प्रशांतच्या माध्यमातून. धावांना सुरुवात. प्रशांत आता नो स्ट्राईकवर, धीरज आला स्ट्राईकवर. गोलंदाज सज्ज होत आहे रोनित. दोन चेंडू अगदीच चांगले टाकलेले आहेत रोनितने. हवा फार वाहत आहे, हवेचा फायदा घ्यावा लागेल फलंदाजांना. मिडल ऑफ द बॅट फार महत्वाचा असेल. आज चेंडू आपण पाहतोय ऑफ स्टिकवर आहे, डॉट चेंडू. चांगली गोलंदाजी आहे. पॉवर प्लेचा हा षटक आहे ना, दोन्ही संघांसाठी महत्वाचं होतं. आता 3 चेंडू चांगले टाकले रोनितने. येणारे अजूनही 3 चेंडू आहेत, मात्र धीरजला इथे धीर ठेवावी लागेल खेळपट्टीवर. गोलंदाज रोनित, राऊंड विकेटने पुन्हा एकदा लेंथ लाईन भंग करावी लागेल गोलंदाजाची फलंदाज धीरजला. हा चेंडू पहा बॅटवर घेतलाय, पाठवलाय सीमेच्या बाहेर. धावा देखील मिळती 6. येतो षटकार. रोनित, ओ दांडी गोल, क्लिंग बोल्ड, फलंदाज बाद. राऊंड विकेटने पुन्हा एकदा. ओ चांगला, अगदी चांगला चेंडू बुंद्यामध्ये टाकण्याचा प्रयत्न होता. स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये मिसफील्ड आणि 2 धावा लगेचच कंप्लीट केल्या जातात तिथे. 2 धावाने संघाची धावसंख्या, षटक समाप्तीचा इशारा. 9 धावा धावफलकावर आहे. चांगली सुरुवात म्हणू शकणार नाहीये आपण केसी शेलार या टीमची. यानंतर कोणली टीम आपण तयारीत राहायचे आणि रावण ग्रुप गोरसई. पुन्हा एकदा गोरसेला आपण इन ॲक्शन मध्ये पाहणार आहात. सकाळी 73 धावांचा पाऊस पाडला होता टीमने, अगदी 3 षटकामध्ये. खेळाडूंची बॉडी लँग्वेज आणि टीमचं नाव हे फार महत्वाचं आहे. थोड्याच वेळात आता आमचे सर्वांचे मित्र भरतदादा जाधव हे उपस्थित होणार आहेत. त्यांच्या माध्यमातून सेकंड आणि थर्ड जे बक्षिसं आहेत त्यांच्या माध्यमातून देण्यात आलेले आहेत. आणि रावण ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष देखील आहेत ते, आणि काही क्षणामध्ये त्यांची उपस्थित देखील होणार आहे. ब्राव आलाय षटक क्रमांक 2 टाकण्याकरिता. ब्राव,
ब्रावो एक नामांकित असा क्रिकेटर, टेनिस क्रिकेट बॉल मधील एक उंच नाव ब्रावोचं. पाहूया कोणत्या प्रकारची सुरुवात करतोय आपल्या गोलंदाजीमध्ये. समोर फलंदाज सज्ज आहे तो म्हणजे प्रशांत. प्रशांत शांत आहे, शांत बसून चालणार नाहीये. प्रशांतला पेटावावं लागेल. धाबा बनवायचे तर षटकार चौकारामध्ये डील करावी लागेल. सुरुवात केली, ऑन साईडला उडवलाय, शतरक्षक आहे, चुकी होणार नाहीये. ब्रावोला पहिल्या चेंडूवर पहिली सफलता मिळाली आहे. सन ऑफ किरणजी चन्ने आपण पाहतोय यांचे चिरंजीव कपिल मैदानाच्या आतमध्ये गेलाय. टीम अडचणीमध्ये आले, अडचणीतून दूर करावा लागेल टीमला. चांगले स्ट्रोक खेळावे लागतील. धाव संख्या फक्त आणि फक्त 9 धावा धावपलकावर. रोहित सध्या खुश आहे. अब आपकी बारी है, अब हमारी बारी भी होंगी. ब्रावोने पहिल्या चेंडू विकेट घेतलाय. दबाव टाकण्याचं काम केलंय ते टीमवर. किस 11 शिला टीम. ब्रावो राइट हॅम ओ द विकेट. न्यू बॅटर कपिल जॉईन झाले खेळपट्टीवर. एक तगडा फलंदाज हुक करण्याचा प्रयत्न, ऑप्शनच्या बाहेर निघून मारण्याचा प्रयत्न, रनाची संधी आहे. क्विक थ्रो जर आला असता नो स्ट्राईक क्षेत्रामध्ये तर नक्कीच कदाचित बाद झाला असता फलंदाज गिरीश. डॉट चेंडू, चांगली गोलंदाजी. पंचशील म्हसवाल आपण पाहताय. कोणली टीम इथे पोहोचली गेली आहे. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. ब्रावो चांगली गोलंदाजी करताना. ओ मात्र हा कपिल आहे. पिक अप द लाईन अँड रेसिंग 6. कपिल याचा हा स्ट्रोक षटकाराकरिता चेंडू सीमा पार षटकार पाहायला मिळाला. धावसंख्या 15 धाबा. कपिल खेळपट्टीवर जर असेल तर धाबा बनतील. ब्रावो 2 चेंडू ब्रावोने चांगले टाकले. हा चेंडू खराब होता. हा चेंडू आता पुन्हा एकदा हवाई सपर आणि चेंडू भीमटोला वज्रटोला चेंडू सीमा पार गेला. षटकार. ओ फिर से एक लंबा स्ट्रोक लेने की कोशिश की थी, वहां पर डॉट गेंद जाते हुए आप. स्कोर 21 रन 21. अब अच्छी स्कोरिंग हो रही है. मैं कहूंगा रोनित के ओवर में रन कम बने थे लेकिन इस ओवर में 12 रन आए अब तक ब्रावो के अगेंस्ट. कपिल बिल्कुल तैयार. अगली गेंद पटकी भी गेंद सामने की ओर खेला. गेंद को लॉन्गों के बीच में गेंद जाती हुई. एक रन बना. दूसरा रन लेना चाहते लेकिन मना किया कपिल ने. हालांकि वो स्ट्राइक रखना चाहते. ओवर की समाप्ति, दौर की समाप्ति पे टोटल स्कोर है 22 रन 11 की सरासरी. यहाँ पर पाणी, यस पाणी घेऊन जाऊ शकता आपण. पाण्याची फार आवश्यकता आहे प्रत्येकाला. फार गरम होता आहे. आतापर्यंत 2 लिटर पाणी आपण निलेश कांबळेला पिताना बघितलं. फक्त पाणीच ते जास्त पितात, थंडगार. धावसंख्या 22 धाबा धावपलकावर झालेल्या आहेत. 22 धाबा. तिसऱ्या षटकासाठी कोण असेल गोलंदाज पाहूया आपण.
जीवन आलाय. जीवनने देखील चांगली गोलंदाजी केली होती APL मध्ये. आता जीवन तिसरा षटक टाकत आहे. कैलासवासी ज्ञानाबाई स्मृती चषक 2024 या स्पर्धेमध्ये हा महत्वाचा षटक असणार आहे कुरुण टीम संघासाठी. समोर देखील तगडा फलंदाज आहे कपिल, ज्याच्या बॅटमधून आतापर्यंत 13 धावा आलेल्या आहेत. बिग हिट. जसा बॅटमधून हा चेंडू निघाला ना, सीमेच्या बाहेर पाहायला मिळाला. षटकार. है ब्रांड बनाना पड़ता है और ब्रांड को सही सलामत रखना चाहते हैं वहां पर कपिल. जिस तरह की बल्लेबाजी करे, सिक्सर में डील कर रहे, स्कोर आगे बढ़ता हुआ 28 धावा धावफलकावर. एक चांगली धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळेल. ज्या प्रकारे हवा वाहत आहे. जीवन कमबॅक करेल का आपल्या गोलंदाजीमध्ये? विकेट मिळेल का जीवनला? कपिलला शांत करावाच लागेल. अजून एक आपण पाहतोय षटकार मारण्याचा प्रयत्न होता. चेंडू एस्ट्यांच्या वरतून निघून गेलाय. डॉट चेंडूची समाप्ति होत है. हमारी तुम्हारी चलती हुई अब मैदान के अंदर. बारी बारी सबकी बारी. पहले आपने 6 मारा, अब हमने भी गेंद डॉट की. बारी बारी सबकी बारी. जीवन लेफ्ट आर्म गोलंदाज आपण पाहतोय. गोलंदाजी करताना समोर तगडा फलंदाज आहे कपिल. कपिल आपल्या मूड मध्ये आलाय. पुन्हा एकदा ठोकलाय मात्र सरळ षटकाच्या हातामध्ये, रोहितच्या हातामध्ये. एक विकेट मिळाला गोलंदाज जीवनला. आवडते फलंदाज कपिल. आता कपिलला जो काम करत होतं कपिलने केलाय. कपिलला जितके षटकार ठोकायचे होते तेवढे ठोकल्यात कपिलने. आता पुढचं काम तेजा अर्थात तेजसला करायचं आहे. धावा झाल्या धावफलकावर 28 धावा. तिसऱ्या षटकाचे 3 चेंडू टाकून झाले, त्याच्यामध्ये एक षटकार, डॉट आणि एक विकेट. जुलीमुली सरकार आहे. इथे षटकार आल्यानंतर 2 चेंडू डॉट, त्याच्यामध्ये एक विकेट देखील मिळाला जीवनला. फलंदाज नवीन फलंदाज गेल्या खेळपट्टीवर तेजस. सर्व प्रेमाने त्याला तेजा आवाज देतात. जीवन लेफ्ट आर्म गोलंदाज आपण पाहतोय आणि समोर लेफ्ट आर्म फलंदाज आलाय. लेफ्टी कॉम्बिनेशन आपण पाहतोय. समोर देखील लेफ्टी फलंदाज आहे. फार वेळ घेत आहे. 4 षटकांचा सामना ठेवला तर तुम्ही वेळ वाचवायचा आहे प्लीज. जीवन समोर खेळलाय तर चेंडू हे तर गॅप मध्ये शतरक्षक पोहोचला जातोय. आता 2 धावा इथे कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धावांनी संघाची धाव संख्या धावफलकावर लागली आहे, ती म्हणजे 30 धावा. 30. गोलंदाज जीवन. हा चेंडू समोर खेळलाय. शतरक्षक आहे तिथे. चुकी झाले, तिथे झेल ड्रॉप केली आहे. 2 धावा कंप्लीट इथे केल्या जात आहेत फलंदाज तेजसच्या माध्यमातून. धाव संख्या 32 धावा धावफलकावर. 32. शेवटचा चेंडू आहे या षटकातील. तिसऱ्या षटकाचा हा शेवटचा चेंडू. धाव संख्या धावफलकावर आपण पाहतोय त्या म्हणजेच 32 धावा. जीवन कंट्रोल गोलंदाजी करताना हा चेंडू आपण पाहतोय प्ले अँड मिस, मात्र ऑफ स्टंपच्या बाहेर. वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून. धाव संख्या 33 धावा धावफलकावर. 33. 33 धावा एक चांगली धावसंख्या आहे. अजूनही शेवटचा षटकाचा खेळ बाकी आहे. यानंतर जीवन इथे आपण पाहतोय आता मिस टाइम झाले. चेंडू हवेमध्ये होतं. फारसा वेळ मात्र झेल परत पोहोचू शकले नाहीये. तर शेवटच्या चेंडू आली आहे सिंगल. धावा झाल्या 34 धावा. इथून षटक कंप्लीट. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या
धाव फलकावर लागली होती, म्हणजे 34 धावा. कपिलने 3 षटकार ठोकले होते, 19 धावा बनवल्या आपल्या संघासाठी. धीरजने 1 षटकार ठोकला होता, 6 धावा बनवल्या. प्रशांत शांतच राहिला, 1च धाव बनवली. आणि आता खेळपट्टी तेजस ज्याने 3 चेंडूमध्ये 5 धावा आतापर्यंत बनवल्या आपल्या टीमसाठी. शेवटचा षटक टीमचे ओनर अर्थात टीमचे कॅप्टन सुरेश थोरात आलाय षटक टाकण्याकरता. हा फार महत्त्वाचा षटक आहे, कारण की याच्यामध्ये जर धावा झाल्या नाही तर गोलंदाजी करताना टीम केसी शेला टीम संघावर दबाव येऊ शकतो. मी विनंती करतोय सन्माननीय शैलीजी गायकवाड यांना मी विनंती करतोय, आमचे चेंडू स्पॉन्सर आहेत, आपणास विनंती आहे की आपण VIP डायजवर यायचंय. या स्पर्धेचे आयोजक आपल्याला वारंवार निमंत्रित करत आहेत, आम्हाला सूचना देतात की पाहुण्यांना आपण या व्यासपीठावर बोलवायचं आहे. तर शैलीजी गायकवाड आपण यायचंय VIP डायजवर. त्यांच्या सोबतच आपण पाहतोय यश जाधव इथं बसलेले आहेत, त्यांच्या सोबत चर्चा करतायत. हा चेंडू आपण पाहतोय, ओ गोलंदाजाने केली आहे तिथे आपण चुकी, मात्र फिल्डर देखील चुकी करतोय. हा ना सूर्य मैदानामध्ये मात्र धावा इथे कंप्लीट झाल्या. नो बॉल नो +2, 3 धावा मिळाल्या या चेंडूवर. धाव संख्या 37 धावा धाव फलकावर. फ्री आहे पुढील चेंडू. फ्रीट आहे, पाहूया आता तेजस कोणत्या प्रकारे हा स्ट्रोक खेळ. फ्रीट चेंडूला उडवलाय आणि सीमेच्या बाहेर देखील पाठवलाय. येतोय षटकार. वेलकम. शुभ आगमन होता आहे. आज संघाने खूप चांगली मेहनत घेतलेली आहे, राहुल गोरसाई टीमचे, आणि त्याचबरोबर यांच्या माध्यमातून सलग आम्हाला चांगला प्रोत्साहन मिळालेला आहे. राहुल ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष सन्मान वेलकम. शुभागमन. रावण ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय भरतदादा जाधव यांचं शुभागमन झालेलं आहे. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. ज्ञानाबाई स्मृती चषक 2024 या स्पर्धेमध्ये आपला मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. वेलकम. कधीही दस्तक देऊ शकतोय रावण ग्रुपच्या माध्यमातून एक मोठी टुर्नामेंट. संस्थापक अध्यक्ष इथे उपस्थित झालेले आहेत. हा चेंडू आपण पाहतोय ऑफ स्टंपवर ठेवण्यात आलेला आहे, मात्र एक धाव कंप्लीट. येत्या 5 एप्रिलला रावण ग्रुप याच्या माध्यमातून एक भव्य दिव्य स्पर्धा होणार आहे. त्या स्पर्धेचे आयोजक आणि संस्थापक अध्यक्ष सन्माननीय भरतदादा जाधव इथे उपस्थित झालेले आहेत.
डीडी स्पोर्ट भिनारच्या ऐतिहासिक मैदानावर ती स्पर्धा पूर्ण होईल. सूरज कमबॅक करताना आपल्या गोलंदाजीमध्ये धावसंख्या धावफलकावर 44 धावा. स्ट्राईकवर फलंदाज झालाय गिरीश आतापर्यंत 2च चेंडू खेळले, त्याच्यामध्ये 3 धावा बनवल्यात गिरीशने. सूरज फुलटा चेंडू, मिस टाइम झाला, चेंडू हवेमध्ये. ब्रावो आहे, चेंडू खाली, चुकी होणार नाहीये. अजून एक धक्का लागलाय केसी शेला टीम संघाला. कोंडले टीमचे कॅप्टन आलेले आहेत, तर रावण ग्रुपचे कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी यायचे. यस, कॅप्टन इथे उपस्थित आहेत. बिग मॅच, बिग फाईट. सन्माननीय शैलीजी गायकवाड साहेब आपण देखील VIP डाईजवर यायचे. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. तसेच विजय चंदने आपण देखील या आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, तुमच्या असोसिएशनच्या अंतर्गत APL झाला होता, ते APL चे आयोजक आहेत हे सर्व. सतीजी वाकचौरे देखील आहेत त्याच्यामध्ये समावेश. धावसंख्या धावफलकावर इथे पाहतो आपण, त्या म्हणजे 44 धावा. गोलंदाज चांगला स्ट्रोक, मात्र फॉलोथ्रू मध्ये चांगली फिल्डिंग, फलंदाज बाद. अजून एक धक्का रनआउटच्या स्वरूपात. जरूर बन सकता है जो अपनी बैट या स्थिति आहे. सोबतच विजय चंदने हे देखील उपस्थित झालेले आहेत. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. मित्रांनो, आपण जो सामना पाहतोय, एका बाजूला शेलार आणि दुसऱ्या बाजूला कुरुंद पाहतोय. कुरुंदचा षटक शेवटचा सुरू आहे सध्या मैदानामध्ये. चांगली गोलंदाजी करताना सूरज. आतापर्यंत 2 विकेट मिळाल्यात. या षटकामध्ये धावा देखील खर्च झाल्यात, मात्र कंट्रोल गोलंदाजी याला म्हटलं जात आहे. कमबॅक करताना आपल्या गोलंदाजीमध्ये सूरज समोरच्या दिशेने उडवलाय चेंडू, मात्र गोलंदाज स्वतः चेंडू खाली प्रयत्न करतोय. सेफ लँडिंग होते. एक धाव झालाय, दुसरा धाव देखील मिळेल इथे. 2 धावांनी संघाची धावसंख्या 46 धावा धावफलकावर. 46. अंकितच्या बॅटमधून या 2 धावा स्कोरबोर्ड लागल्या जात आहेत. फलंदाज सज्ज होते पुन्हा एकदा. शेवटचा चेंडू या डावातील, पहिल्या डावाचा हा शेवटचा चेंडू. राईट आर्म ओव्हर द विकेट. सूरज थोरात गोलंदाज. वेगवान चेंडू, तितकाच चांगला स्ट्रोक. चेंडू सीमा पार जातोय, षटकार. अशा प्रकारे थँक्यू डीजे, थँक्यू. धावा झालेल्या आहेत धावफलकावर 52 धावा आणि 53 धावांचं एक विशाल लक्ष ठेवण्यात आलेलं आहे. आम्ही एक छोटासा ब्रेक घेतोय. त्या ब्रेकमध्ये आपण टॉस करणार आहोत. दोन्ही टीमचे कॅप्टन इथे पोहोचले गेलेले आहेत. आपण टॉस इथे करणार आहोत. मी पाहुण्यांना विनंती करतोय की आपण टॉस बॉक्समध्ये जायचं आहे. सन्माननीय भरतदादा जाधव जे आमचे ट्रॉफी स्पॉन्सर आहेत, त्यांना मी विनंती करतोय की आपण टॉस बॉक्समध्ये जायचं आहे. सन्माननीय संतोषजी गुरु साहेब उपस्थित झालेले आहेत. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. कवाड ते अंबाडी असोसिएशनचे विद्यमान लाडके अध्यक्ष आहेत. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आपण टॉस करत आहोत. बिग फाईट, बिग मॅच. कोंडले विपक्ष घोडसई बिग मॅच. रावण ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय भरतदादा जाधव यांच्या शुभ हस्ते पुढील मॅचचा टॉस आपण करतोय. सोबतच शैलीजी गायकवाड देखील आहेत त्या टॉस बॉक्समध्ये आपण पाहतोय. या सर्व पाहुण्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करत आहोत. दोन्ही टीम पूर्ण तयारीमध्ये आली या स्पर्धेमध्ये. इथे टॉस झालेला आहे आणि टॉस इथे पाहतो आपण पुन्हा इथे उडवला जात आहे आणि टॉस जिंकला गेला इथे मला वाटतं टीम कोंडले संघाने. आणि आपला निर्णय कळवायचा कोंडले टीम. क्षेत्ररक्षण
म्हणजे रावण संघाला पुन्हा एकदा प्रथम फलंदाजी मिळाली आहे. त्या टीमने सकाळच्या क्षेत्रामध्ये 73 धावा कुठल्या होत्या. त्या टीमला पुन्हा बॅटिंगसाठी आमंत्रित केलं आहे. आता इथे लक्ष आहे ब्रावो, जास्त नाही 53 धावा बनवायच्या आहेत. म्हणजे ते पहिला षटक फार महत्त्वाचं असेल दोन्ही टीमच्या माध्यमातून. पुन्हा एकदा या मुख्य व्यासपीठावर भरतदादा जाधव जुड़तायत. कालू शेठ आपका हार्दिक स्वागत है. शुभम भाई या शुभम आपण VIP टाईजवर बसायचं आहे. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. मॅच सुरू होण्या अगोदर आपण एक सन्मान करूया मुख्य व्यासपीठावर. आमचे डीजे मॅन आपण नाशिक ढोल तुतारी जे आहे आपली तयारी ठेवायची आहे. कारण की नेहमी जेव्हा जेव्हा या मैदानावर ही स्पर्धा होते ज्ञानेबाईच्या आठवणीने, त्या स्पर्धेमध्ये सन्माननीय भरतदादा जाधव क्रमांक 2 आणि 3 नेहमी बक्षीस देत असतात. तर आपण एक सन्मान, शाही सन्मान इथे करणार आहोत. रावण ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय भरतदादा जाधव यांचा हा सन्मान या आयोजकांच्या वतीने हा सन्मान इथे केला जात आहे. मी ऑर्गनाइज कमिटीला विनंती करतो की आपण आपल्या शुभास्ते हा शाही सन्मान दादांचा आपण करायचा आहे. सन्मान इथे केला जात आहे. रावण ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष आम्हा तुम्हा सर्वांचे लाडके भरतदादा जाधव यांचा हा सन्मान या मुख्य व्यासपीठावर केला जात आहे. आमचे डीजे मॅन आपली साथ असणं गरजेचं आहे या सत्कारामागे. कारण की नेहमी क्रमांक 2 आणि 3 पारितोषिक त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला असतो. महाराष्ट्राची परंपरा, महाराष्ट्राचं वस्त्र, प्रेमाचं प्रतीक आणि या स्पर्धेचा सन्मान वाढवणारा सन्मान चिन्ह देऊन आपण भरतदादा जाधव यांना सन्मानित करत आहोत या मुख्य व्यासपीठावर. थँक्यू सो मच आपण आलात या स्पर्धेला. आम्ही आपला आभार व्यक्त करतोय. रावण ग्रुप जो टीम आहे त्या टीमचे संघमालक आहेत. आम्ही आपला आभार व्यक्त करतो. त्यानंतर चेंडू स्पॉन्सर मित्रांनो, प्रत्येक वर्षी आम्हाला या स्पर्धेमध्ये आम्हाला स्पॉन्सरशिप असतो. सन्माननीय शैलीजी गायकवाड उपस्थित आहेत. महापुली की हस्ती सबके दिल में बसती, इथे आपण पाहतोय शैलीजी गायकवाड यांचा हा सन्मान, शाही सन्मान इथे केला जात आहे. त्यांना देखील या स्पर्धेची माहीची शाल ओढली जात आहे. प्रेमाचा प्रतीक पुष्पगुच्छ देऊन त्यांना आपण सन्मानित करतोय. या स्पर्धेचा सन्मान वाढवणारा सन्मान चिन्ह देऊन आपण शैलीजी गायकवाड यांचा हा सन्मान इथे करत आहोत. आपण आलात या स्पर्धेमध्ये, थँक्यू सो मच. त्यानंतर एक स्वागतानी सन्मान अजून होणार आहे. कवाडते अंबाडी असोसिएशनचे अध्यक्ष आहेत, विद्यमान लाडके अध्यक्ष आहेत संतोषजी गुरुसाहेब यांचा आपण हा सन्मान इथे करत आहोत. बगमी माई शाल दिली जात आहे संतोषजी साहेबांना. या स्पर्धेची आठवण, या स्पर्धेचा सन्मान वाढवणारा सन्मान चिन्ह देऊन त्यांना आपण सन्मानित करत आहोत आयोजकांच्या वतीने. आपण आलात या स्पर्धेला, थैंक यू सो मच. बैक टू क्रिकेट, बड़ा मुकाबला फिर से एक बार शुरू होता हुआ. आइए, 53 का टार्गेट रखा है यहाँ पर. 53 धावांचं आव्हान आहे आणि गोलंदाज आहे समोर, तो म्हणजे कपिल टीमचे आधारस्तंभ आपण पाहतोय. राईट हॅम ओ द विकेट आणि समोर आहे ब्राव. चांगला सामना प्रेक्षकांना पाहायला मिळेल. 53 धावा आहेत. डिफेन्स करण्याची ताकद आहे या संघाकडे. पहिला चेंडू अगदी बॅटवर घेतला गेला. मिड विकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक गिरीश आहे. एक धाव झालाय, दुसरा धाव मिळणार नाहीये. फिल्डिंग चांगली आहे, थ्रो देखील चांगला जातोय. सिंगलच्या मदतीने धावा स्कोरबोर्ड सुरू झालेत. ब्रावोच्या माध्यमातून खाता ओपन झाले टीमचं. आमच्या सोबत आमचे मित्र, एक उत्कृष्ट वादक वेदांत वाकसोरे, माझा आनंद घेताना कॉमेंट्री बॉक्स मधून. सोबतच उदय आहे ज्यांनी कालपासून खूप चांगली स्कोरिंग केली या स्पर्धेमध्ये. सावली क्रिएशन कालपासून सर्व खेळाडूंना ते आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैद करतात. नक्कीच खूप चांगला कॅमेरा वर्क. कपिल गोलंदाज, हा स्ट्रोक पाहतोय आपण. बॅटची एज घेतली होती, एक संधी आली होती इथे विकेट किपरला, मात्र जज करू शकले नाही तिथे. कपिल निराश झालाय. विकेट फार महत्वाचं होतं. विकेट मिळालं असतं तो कोणाचं तर सूरजचं मिळालं असतं. सूरजने आता एक धाव कंप्लीट केली आहे. धाव संख्या 2 धावा धावबलकावर. एक चांगली सुरुवात, संत सुरुवात, मात्र चांगली सुरुवात, कारण की अजूनही 4 चेंडू पॉवर प्लेचे टाकायचे बाकी आहेत. 53 धावांचं एक विशाल लक्ष्य ठेवण्यात आलेलं आहे 4 षटकामध्ये. राईट हॅम ओ द विकेट. कपिल पुढचा चेंडू टाकण्याची तयारी करतोय. हा चेंडू ऑन साइडला खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे गिरीश. हलकासा मिसफील्ड झालाय. चेंडू आलाय सीमेच्या दिशेने आणि निघून देखील गेलाय. सीमेच्या बाहेर येतोय चौकार.
मागे आपण पाहतोय एका धावावर समाधान म्हटलं जातं इथे ब्रावोच्या माध्यमातून. झेल झाली असती जर प्रयत्न केला असते तर तुम्हाला प्रयत्न करावेच लागतील. जोपर्यंत तुम्ही प्रयत्न करत नाहीये तर प्रयत्नांना यश मिळणार नाहीये. 7 धावा धावफलकावर. कपिलने खूप चांगली गोलंदाजी केली आतापर्यंत, कंट्रोल गोलंदाजी. आस्किंग रन रेट जो आहे 13.25 सरासरी गाठायची आहे. मात्र धावा आल्या 7 धावा धावफलकावर. अटॅक केला इथे सूरजने, उडवलाय समोरच्या दिशेने. टॉस बॉक्सला सलामी देणारा हा षटकार. सूरजने देखील अटॅक केला. धाव संख्या 13 धावा. जी सरासरी हवी होती ती सरासरी मिळाली आहे. 13.25 ची सरासरी गाठायची आहे. 13 धावा आल्यात पहिल्या 5 चेंडूवर. कपिलला विकेट घेणं आणि या 2 फलंदाज शांत करणं. आता समोर खेळलाय शतरंग, डोक्यावरून चेंडू आलाय. मात्र फिल्डर आहे तिथे, फिल्डिंग चांगली आहे. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धावा देखील कंप्लीट. जी सरासरी हवी होती त्याच्या पुढे निघताना आपल्याला पाहायला मिळते टीम कुरुंद या संघाने नुकताच झालेल्या डीडी स्पोर्ट बिनारच्या मैदानावर फायनल मारली होती. ती टीम सध्या आता बॅटिंग करत आहे. 53 धावा इथे चेसिंग करण्याची तयारी आहे त्यांची, कारण की 15 धावा झालेल्या आहेत पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये. एक चांगली सुरुवात तुम्हाला पाहायला मिळते आहे. कपिलने 15 धावा खर्च केला. आता षटक क्रमांक दुसरा कोण टाकेल ही थोडीशी चर्चा सुरू झाली मैदानामध्ये. चला चर्चा कमी करा, खर्च भरपूर केलाय, कारण की येत्या 3 दिवस ही स्पर्धा आपण एंजॉय करणार आहात. उद्या या स्पर्धेचा शेवट आहे. सुपर संडे मेगा फाइनल डे. कौन बनेगा चॅम्पियन, क्या लगता है आपको? जय बजरंग सोनटक्के. क्या बात आहे, जय बजरंग सोनटक्के चॅम्पियन. क्या बात आहे, नाव चांगलं आपण घेतलं. आता सध्या खेळाचं बाकी आहे उद्याचा दिवस. 15 धावा धावफलकावर लागलेल्या आहे. सूरजने चांगली सुरुवात करून दिली आपल्या टीमला. सूरज टीमचे मुख्य खेळाडू आहेत, संघाचे मालक आहेत. मात्र ब्राव्हो आपण पाहतोय 6 धावांवर खेळत आहे. गोलंदाजीमध्ये परिवर्तन, षटक क्रमांक दुसरा टाकण्याकरिता आपण पाहतोय शेलार टीमचा हा गोलंदाज सज्ज होत आहे. प्रशांत शांत ठेवेल का फलंदाजांना, हा प्रश्न निर्माण होत आहे. चांगली गोलंदाजी करावी लागेल. वेगवान गतीने टाकलेला हा चेंडू आपण पाहतोय ऑन साइडला येतोय चेंडू. मिड विकेट क्षेत्राचा क्षेत्ररक्षक चेंडूवर वेगाने आलाय. एक सिंगल धाव कंप्लीट केली आहे ब्रावोने. ब्रावो वैयक्तिक आपल्या 7 धावांवर पोहोचल्या. संघाची धाव संख्या होती ती म्हणजे 16 धावा. 16. कोणत्या प्रकारचा विकेट नाहीये. विकेट येणं फार महत्वाचं झालंय. टीम शेलार, केसी शेलार अतिशय चांगली जर्सी आपल्याला पाहायला मिळते केसी शेलारचे, व्हाईट अँड ब्ल्यू. समोरच्या दिशेने खेळलाय हवाई सपर आणि चेंडू आपण पाहतोय. चला डगआउट मध्ये तुम्ही खेळाडूंनी बसून घ्यायचंय. डगआउट मध्ये तुम्ही खेळाडूंनी बसून घ्यायचंय. जे काही असेल ते मिळेल. जे काय असेल ते मिळेल. जे काय असेल ते मिळेल. अजिबात टेन्शन घेऊ नका. मैदानी पंचाने तिसऱ्या पंचांना रेफर केलाय. मात्र पंच तुमचा निर्णय काय, तुमचा निर्णय काय, मैदानी निर्णय काय, आऊट आहे. यस, पंचांचा आऊट हा निर्णय आहे. मात्र तिसरं पंच जे काय निर्णय घेतील ते पाहणं गरजेचं आहे. कुरुन टीम आपण सर्वांनी बसून घ्यायचं आहे. ऑफिशियल निर्णय जो आहे आऊट आहे. मात्र तिसरे पंच पाहतील जो निर्णय तुमच्यापर्यंत आम्ही नक्कीच पोहोचू. आपण सर्वांनी बसून घ्यायचं आहे. जीवन असेल, रोहित असेल ते मिळेल तुम्हाला, अजिबात काळजी करू नका. तुम्हाला असं वाटत असेल काही डाऊट असेल तर मिळेल. कॅमेरामॅन खूप चांगला आहे, सावली क्रिएशन आहे, अजिबात टेन्शन घेऊ नका. चला तिथे कोणीही उभे राहू नका. चला सर्वांनी तिथून बाजूला व्हायचंय. चला आमचे स्कोरर आपण देखील इकडे, ते बघतील ते सांगतील थर्ड काय, फोर्थ काय आणि फिफ्थ काय, किती लावायचे तेवढे लावू दे अंपर तिथे, काय हरकत नाही. मात्र ज्या पंचांनी निर्णय दिले तो आऊट आहे. मात्र ऑफिशियल निर्णय काय पाहूया आपण. नाही सर, कालपासून आपणच निर्णय दिलेले आहेत, अजिबात टेन्शन होणार नाहीये. सिस्टम ऑपरेटिंग चांगली आहे. काय जो निर्णय असेल तो तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल.
पंचांनी निर्णय घेतलेला आहे, बाउंड्री टच आहे तर षटकार, सिक्सर. नक्कीच आपण यूट्यूबच्या माध्यमातून देखील पाहू शकता कपिल, अजिबात निर्णय कोणाच्या बाजूने असा लागणार नाही असं आम्ही देखील काळजी घेतली होती, मात्र जो आहे तो दिला गेला आहे. तर षटकाराने धावसंख्या धावफलकावर लागलेली आहे. आमचे ऑफिशियल स्कोरर उदय सांगत आहेत 22 धावा 22. आमची रजा घेत आहेत रावण ग्रुप संस्थापक अध्यक्ष सन्माननीय भरतदादा जाधव. थँक्यू सो मच आपण आलात या स्पर्धेमध्ये. आपण असंच प्रेम या स्पर्धेवर ठेवा. 365 दिवसानंतर पुन्हा एकदा ही स्पर्धा मोठ्या उत्सवाने भरली जाईल आणि अनेक संघांना आम्ही संधी देऊ अजूनही या स्पर्धेमध्ये. आपण आलात या स्पर्धेमध्ये, या स्पर्धेला छान छान लागलेला आहे. थँक्यू सो मच रावण ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष भरतदादा. षटकाराने धावांना वेग मिळतोय. 22 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. पुन्हा एकदा आपण पाहतोय या कॅप मध्ये खेळलाय चेंडू, शतरक्षक चेंडू मागे आहे मात्र चेंडू निघून गेलाय सीमेच्या बाहेर. येतोय चौकार. बाहेर येतोय षटकार. साधायचा आहे वडपे टीमचं रितेश. आपण विनीत भुईर यांना संपर्क साधायचा आहे. आपण धावसंख्या 32 धावा धावफलकावर 32. विकेट गमावलेल्या नाहीये, विकेट मिळाला नाही. विकेटसाठी प्रयत्न सुरू आहेत मैदानामध्ये मात्र विकेट मिळत नाहीये. टार्गेट खूप चांगलं ठेवण्यात आला होता 53 धावांचं. पुन्हा एकदा गॅप मध्ये खेळलाय चेंडू. आता चेंडू मागे अजून एक शतरक्षक आपण पाहतोय चाललाय कव्हरच्या क्षेत्रामध्ये. चेंडू अडवला गेला. 2 धावा कंप्लीट. तिसरं धाव देखील इथे पूर्ण केला जात आहे. 3 धावांनी संघाची धावसंख्या धावफलकावर 35 धावा लागलेल्या आहे 35. शेवटचा चेंडू बाकी या षटकातील. फुलटा चेंडू समोर खेळलाय. शतरक्षक आहे मात्र प्रयत्न करेल कारण की चेंडू सीमेच्या बाहेर. चौकार. होऊन गेला असा हा नायक खरंच धुरंधर. होऊन गेला असा हा नायक खरंच धुरंधर. ठाणे जिल्ह्यात 1 नंबर, ठाणे जिल्ह्यात 1 नंबर. ज्ञानाबाई हा किंग मेकर. ठाणे जिल्ह्यात 1 नंबर. ज्ञानाबाई हा किंग मेकर. धावसंख्या झाली आहे धावफलकावर 39 धावा. शॉर्टकटने जाण्याचा प्रयत्न सुरू केला मैदानामध्ये. पाणी घेतला जात आहे मैदानामध्ये आणि सध्या तरी गोलंदाजांना पाणी पाजण्याचं काम केलंय फलंदाज सूरजने. चौकार षटकारांचा पाऊस पडला जात आहे मैदानामध्ये. या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपण पाहतोय सन्माननीय सागरजी जाधव यांच्या माध्यमातून पाण्याची व्यवस्था झालेली आहे. नक्कीच पाण्यासाठी पंच कालपासून आपण सांगितलं पाण्यासाठी पंच थांबवणार नाही. पाणी फार सर्वांसाठी महत्त्वाचं आहे. तुम्हाला जेव्हा पाणी लागेल तुम्ही मैदानामध्ये बिंदास घेऊन जा. मात्र शेवटच्या मॅचमध्ये तुम्ही विदाऊट परमिशन आतमध्ये जाऊ नका. जेव्हा शेवटचा मॅच असतो संध्याकाळी तर गोलंदाजीमध्ये परिवर्तन येते. तिसरा षटक टाकण्याकरता गोलंदाज सज्ज झालाय. पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न. बॅटची एज घेतली होती. शॉर्ट फॉर्मॅनवर शतरक्षक आहे
एक सिंगल धाव, धाव संख्या 40 धावा धावफलकावर. 4D. गिरीश आला षटक क्रमांक 3 टाकण्याकरिता. गिरीचा हा षटक फार महत्वाचा आहे. अजूनही भरपूर काही आहे मॅच मध्ये. जर विकेट आले तर खूप चांगला स्ट्रोक कॅप मध्ये खेळलाय. ब्रावोच्या अंदाजामध्ये हा चेंडू जातोय सीमेच्या बाहेर. मिती 4 धावा. मानाची सारी धाव संख्या धावफलकावर 44 धावा. आता मॅच आता सुटली गेली शेलाच्या पक्षातून. कुरुल संघ खूप चांगला परफॉर्मन्स करते सध्या मैदानामध्ये. अजून एक चांगला स्ट्रोक, एक सिंगल धाव. धाव संख्या धावफलकावर 45 धावा. अजूनही 8 धावांची आवश्यकता आहे. मात्र सूरज इथे फसला गेलाय. ओ चांगली छेल पाहायला मिळाली. सूरज थोडा तिथे बाद होते. 1 हँड कॅच. जिल्ह्यामध्ये असं कुठलं गाव नाही जिथं ज्ञानाबाई वाघाचं नाव नाही. जिल्ह्यामध्ये असं कुठलं गाव नाही. थँक्यू सो मच. संतोषजी गुरव आमची रजा घेत आहेत. असोसिएशनचे विद्यमान लाडके अध्यक्ष आहेत. कवाड ते अंबाडीचे असोसिएशन आहे त्याचे विद्यमान अध्यक्ष आमची रजा घेत आहेत. मात्र जो काम करत होता तो सूरजने केलाय. पाड जर केलंय टीमचं. आणि आउट झाल्यानंतर नवीन फलंदाज मैदानामध्ये गेले. रोहित गेला हिटमॅन. रोहित पाहूया कोणत्या प्रकारची फलंदाजी करतोय. जास्त नाहीये. 8 धावांची आवश्यकता आहे. आज षटकाचे चेंडू किती झालेत आमचे उदय सांगते 4. म्हणजे 2 चेंडू चांगले टाकावे लागतील. हा चेंडू देखील चांगला आहे. शतरक्षक चेंडूपर्यंत आलाय. मिड ऑफचा शतरक्षक आपण पाहतोय. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरवर पोहोचला गेलाय. एक सिंगल धाव. 7 धावांची आवश्यकता आहे. चेंडू देखील बाकी आहे 7 कोणाला मिळेल 7 पाहूया. 7 गेंदे 7 रन. गिरीश फार महत्वाचा हा चेंडू असणार आहे. हॅप ट्रॅकर ऑन साइडला खेळलाय. शतरक्षक आहे मात्र चेंडू सीमा पार. चौकार. फक्त 3 धावांची आवश्यकता आहे 6 चेंडू मध्ये. जिल्ह्यामध्ये असं कुठलं गाव नाही जिथं ज्ञानाबाई वाघाचं नाव नाही. जिल्ह्यामध्ये असं कुठलं गाव नाही जिथं ज्ञानाबाई वाघाचं नाव नाही. थँक्यू डीजे. चला शेवटच्या 6 चेंडू मध्ये 3 धावांची आवश्यकता आहे. कोणत्या प्रकारे गोलंदाजी होईल. KC11 शेला टीम डिफेन्स करतील 3 धावा की ज्या प्रकारे नजर बसली आहे चेंडूवर फलंदाज रोहित आणि ब्राहोची. येत्या 2 चेंडूमध्ये मॅच फिनिश होईल का. हवा फार वेगाने वाहत आहे. हवेचा पुरेपूर फायदा घेतला होता सूरजने अगदी 3 षटकार आणि 1 चौकार लगवला होता. चांगली फलंदाजी त्याची पाहायला मिळाली. जसं सूरज आकाशामध्ये चमकत आहे तसं सूरज आपल्या टीमसाठी चमकताना तुम्ही बघितलं. आता इथे गोलंदाज आलाय शेवटचा षटक टाकण्याकरता. तेजस आलाय. धावा त्याला डिफेन्स करायचे 3 धावा अगदी सहज बनवू शकतात. मात्र क्रिकेट आहे काहीही होऊ शकतो. तेजस गोलंदाज सुरुवात झाली. इथे आपण बघते डॉट चेंडूने. अशा प्रकारचीच गोलंदाजी करावी लागेल. येथे तुम्हाला 5 चेंडू अजून असे टाकावे लागतील. आवाज सुरू झाला डगआउट मधून कारण की लाईटली नाही घेऊ शकत शेला टीम संघाला. तेजस गोलंदाज लेफ्ट आर्म उर्ध विकेट. समोर आहे रोहित. पुन्हा एकदा सोडून दिलाय. बघितलं पंचांनी ऑप्शनच्या बाहेर आहे. वाईटचा इशारा. आता 2 पाऊल दूर आहे विजयापासून.
2 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाजी करताना गोलंदाज आपण पाहतोय तेजस. सुरुवात चांगली केली होती मात्र वाईट आलाय, त्यानंतर थोडासा दबाव आलाय गोलंदाजावर. लेफ्ट आर्म गोलंदाज पुन्हा एकदा फुलटा चेंडू समोरच्या दिशेने उडवलाय, मॅच फिनिश केली आहे रोहितने आपल्या अंदाजामध्ये आणि हा सामना जिंकलाय डीबी कुरुन टीम संघाने. कॉंग्रॅच्युलेशन टीम, हार्ड लक टफ लक केक्स शेलार.